नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे। आज आपण जवाहरलाल नवोदय विद्यालय जी प्रवेश परीक्षा जी असते त्याचा अभ्यास करणार आहोत। इयत्ता 5वीची परीक्षा आहे। तर आत्तापर्यंत नवनीतचे तरी पुस्तक आलेलं नाही, तरी पण हे नवीन अभ्यासक्रमानुसार जीनियस मॅथ्स पब्लिकेशनचं पुस्तक आलेलं आहे। त्यातला आपण परिसर अभ्यासचा जो नवीन अभ्यास आला आहे त्याचा अभ्यास करू। तर यातला पहिला चॅप्टर आहे नैसर्गिक जग। तर आता हे पूर्ण तुम्हाला धडा वाचून दाखवणार आहे मी आणि त्याच्यावरचे नंतर आपण प्रश्न सोडवू। तर पहिला आहे नैसर्गिक जग। एक, आपली सूर्यमाला व पृथ्वी। आपली सूर्यमाला आणि पृथ्वी या चॅप्टरमध्ये याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे। सूर्यमाला म्हणजे काय? सूर्य मध्यभागी आणि त्याच्या भोवती फिरणारे 8 ग्रह, उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू यांच्या समूहाला सूर्यमाला म्हणतात। सूर्याचे महत्त्व: 1. प्रकाश आणि उष्णता देतो. 2. पृथ्वीवरील सजीवसृष्टीसाठी सूर्य हा ऊर्जेचा मुख्य व एकमेव स्रोत आहे. 3. ऋतुचक्र चालते. 4. शेती पिकून सजीवांना अन्न मिळते. 5. मानवी आरोग्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व डी सूर्यकिरणांमधून मिळते. 6. सर्व ग्रह स्वतःच्या स्वतंत्र कक्षेत फिरतात। तर सूर्याचे हे महत्त्वाचं घटक आहेत बघा 6। सूर्याचं महत्त्व काय याच्यातून आपल्याला कळतं। क्रम आणि वैशिष्ट्य। आता ग्रह क्रमानुसार जर विचारले तर तुम्हाला हे पाठ असायला पाहिजे आणि त्या ग्रहाचं वैशिष्ट्य काय आहे हे सुद्धा माहिती असायला पाहिजे। तर ग्रहाचे नाव आणि वैशिष्ट्य दिलं आहे। पहिल्या क्रमांकाचा आहे बुध। 1 नंबरला सूर्यमालेतील ग्रहांच्या क्रमाने नाव सांगा म्हटले तर असं सांगायचे तुम्हाला या क्रमाने। 1 आहे बुध, त्यालाच इंग्लिशमध्ये मर्क्युरी म्हणतात। त्याचं वैशिष्ट्य आहे सर्वात लहान आणि सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता आहे? बुध ग्रह म्हणजेच मर्क्युरी, आणि हा सर्वात लहान आहे। वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये याच्यावर खूप वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात, जसं की सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता आहे, त्याच्यानंतर सर्वात लहान ग्रह कोणता आहे, बुधला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, त्याची स्पेलिंग तुम्हाला पाठ असायला पाहिजे। दुसऱ्या नंबरचा ग्रह आहे शुक्र, त्याला व्हेनस म्हणतात आणि वैशिष्ट्य आहे सर्वात तेजस्वी ग्रह आहे हा शुक्र आणि सकाळ संध्याचा तारा ह्याला म्हणतात। त्याच्यानंतर 3 पृथ्वी, तिसऱ्या नंबरला काय येते, कोणता ग्रह येतो? पृथ्वी, अर्थ म्हणजे आपला जो ग्रह आहे तो। त्याचं वैशिष्ट्य आहे निळा ग्रह, जीवसृष्टी आहे, आपल्या ग्रहावर जीवसृष्टी आहे, इतर कोणत्याच ग्रहावर जीवसृष्टी नाही। चौथं मंगळ, चौथ्या नंबरला आहे मंगळ, त्याला इंग्लिशमध्ये मार्स म्हणतात आणि त्याचं वैशिष्ट्य आहे मंगळ हा ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो। 5 गुरु, त्याला इंग्लिशमध्ये ज्युपिटर म्हणतात आणि हा सर्वात मोठा ग्रह आहे। गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे, हा प्रश्न विचारू शकतात परीक्षेमध्ये। त्याच्यानंतर 6 नंबर शनी, 6 नंबरला येतो शनी, त्याला सॅटर्न म्हणतात आणि त्याचं वैशिष्ट्य आहे कडे असलेला ग्रह। शनी या ग्रहाला कडे आहे, म्हणजे बाहेरच्या साईडने आपल्याला त्याला रिंग दिसतं, त्याला कडे म्हणतात। 7 अरुण किंवा प्रजापती युरेनस, त्यालाच युरेनस म्हणतात आणि वैशिष्ट्य आहे बाजूनी फिरतो। हा जो प्रजापती आहे किंवा अरुण आहे हा बाजूनी फिरत असतो। 8 नंबरला आहे वरुण, त्याला नेपच्यून म्हणतात आणि वैशिष्ट्य आहे सर्वात लांब आहे आणि वादळी आहे। ठीक आहे, अशा प्रकारे हे क्रमाने तुम्हाला पाठ करायची आहेत ग्रहांची नावे इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये। त्याच्यानंतर वैशिष्ट्य काय आहे हे सुद्धा पाठ करायचे, म्हणजे याच्यावर कोणताही प्रश्न आला तर आपलं एक पण उत्तर चुकू नये। त्याच्यानंतर आता सगळ्यात पहिले आपण पाहू पृथ्वी काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे। पहिला पॉईंट, पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे। 2 पृथ्वीचे परिवलन, पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, यालाच परिवलन म्हणतात। यामुळे दिवस व रात्र होते, 24 तास लागतात। पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय? तर पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असते, याला काय म्हणतात? परिवलन म्हणतात, स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याला, आणि त्यामुळेच काय होत असतं, दिवस रात्र होत असतो आणि त्याला ते पूर्ण तास किती असतात तर 24 तास। 3 नंबरचा पॉईंट आहे पृथ्वीचे परिभ्रमण।
पृथ्वीचे सूर्याभोवती निश्चित फिरणे, कक्षेत फिरणे याला परिभ्रमण म्हणतात. आता बरेच जणांचं परिवलन आणि परिभ्रमणमध्ये कन्फ्युजन होतं बघा. परिवलन म्हणजे काय, स्वतःभोवती फिरणे, आणि परिभ्रमण म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवती निश्चित फिरणे, कक्षेत फिरणे याला काय म्हणतात, परिभ्रमण म्हणतात. याला खूप दिवस लागत असतात, म्हणजे 365 दिवस लागतात. म्हणजेच काय, 1 वर्ष होय. ऋतू बदलतात, पूर्ण 1 वर्ष लागतं परिभ्रमण करायला. तर आणि त्याच्यामध्ये दिवस किती आहेत, 365 दिवस. आणि यामध्ये आपले ऋतू बदलत असतात, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. ठीक आहे. आता इथे एक बॉक्स दिला आहे, बाब आणि माहिती. स्थान माहिती दिलेली आहे. सूर्यापासून 3रा ग्रह पृथ्वी. आपण कोणत्या स्थानावर आहे आपली पृथ्वी, सूर्यापासून 3रा ग्रह आहे. त्याच्यानंतर आकार कसा आहे, गोलसर, विषुववृत्ताजवळ थोडी फुगीर. उपग्रह कोणता आहे, तर एकच आहे आणि चंद्र आहे आपला पृथ्वीचा उपग्रह. पाणी 71% पाणी आहे, 29% जमीन, म्हणून निळा ग्रह त्याला म्हणतात, आपल्या पृथ्वीला म्हणलं जातं, कारण जास्तीत जास्त आपल्या पृथ्वीवर पाणी आहे. 71% पाणी आहे, फक्त जमीन किती आहे, 29% आहे. हवा, ऑक्सिजन त्याच्यामध्ये 21% आहे, नायट्रोजन 78%. म्हणजे आपल्या सगळ्यात जास्त हवेमध्ये काय आहे, तर नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त असतं. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. ठीक आहे. गती, स्वतःभोवती 24 तासात 1 फेरी, दिवस रात्र. सूर्याभोवती 365 दिवसात 1 फेरी, वर्ष. जीवसृष्टी फक्त पृथ्वीवरच आहे. जीवसृष्टी फक्त पृथ्वीवरच आहे, बाकीच्या ग्रहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वीवर जीवसृष्टी आहे का? 1. सजीवांना पोषक वातावरण. 2. पाणी द्रव स्वरूपात आहे. 3. श्वसनासाठी ऑक्सिजन आहे. 4. ओझोन थर, सूर्याच्या घातक किरणापासून संरक्षण. आणि 5. गुरुत्वाकर्षण हवा आणि पाणी पृथ्वीवर स्थिर ठेवते. इतर महत्त्वाचे घटक पाहू. पहिलं, लघुग्रह पट्टा. मंगळ आणि गुरूच्या मध्ये दगडांचे तुकडे, म्हणजेच त्यालाच काय म्हणलेलं आहे, लघुग्रह पट्टा. कोणाच्या मध्ये आहे, मंगळ आणि गुरु या 2 ग्रहाच्या मध्ये आहे. धूमकेतू, शेपटी असलेला तारा, बर्फ आणि धुळीचा. धूमकेतू कसा असतो, शेपटी असलेला तारा असतो, शेपटीसारखा भाग असतो त्याच्या पाठीमागे, आणि बर्फ आणि धुळीचा ती शेपटीसारखा आकार बनलेला असतो. 3. उपग्रह, ग्रहाभोवती फिरणारे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. उपग्रह म्हणजे काय, जे ग्रहाभोवती फिरत असतात त्याला म्हणतात उपग्रह, आणि चंद्र हा आपल्या पृथ्वीचा एकमेव ग्रह आहे, उपग्रह आहे. आता याच्यावर प्रश्न दिलेले आहेत, सरावासाठी प्रश्न आहेत, ते आपण वाचू, त्याचे उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर तुम्हाला व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हे जे नवोदयचे नवीन अभ्यासक्रम आलेला आहे ते सर्व विषयाचा अभ्यास याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटतील, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. 1. पहिला प्रश्न आहे, सूर्यमालेच्या मध्यभागी कोण आहे? पहिला आहे पृथ्वी, बी चंद्र, सी सूर्य, आणि डी गुरु. तर सूर्यमालेच्या मध्यभागी सूर्य आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सूर्य. दुसरा प्रश्न, सर्वात मोठा ग्रह कोणता? ए शनी, बी पृथ्वी, सी गुरु, आणि डी वरुण. सर्वात मोठा ग्रह आपण आत्ताच वाचलेला आहे, तुमच्या जर लक्षात राहत असेल तर बघ तुम्हाला लगेच सापडेल बघा. आत्ता आपण वाचलं होतं, त्यामध्ये मोठा ग्रह कोणता होता, तर गुरु, म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, लाल ग्रह कोणाला म्हणतात? ए शुक्र, बी मंगळ, सी बुध, आणि डी अरुण. तर लाल ग्रह मंगळ या ग्रहाला म्हणतात, तर बी याचं उत्तर आहे मंगळ. 4. पृथ्वीला किती उपग्रह आहेत? पृथ्वीला किती उपग्रह आहेत? ए 0, बी 1, सी 2, आणि डी 4. तर उपग्रह किती आहेत बघा, 1 उपग्रह आहे पृथ्वीला, बी. त्याच्यानंतर 5वा प्रश्न, निळा ग्रह कोणता? ए वरुण, बी पृथ्वी, सी अरुण, आणि डी बुध. तर निळा ग्रह आहे पृथ्वी, आपल्या पृथ्वीलाच निळा ग्रह म्हणलं जातं, त्याचं उत्तर आहे बी पृथ्वी. त्याच्यानंतर 6, सूर्याभोवती 1 फेरीला पृथ्वीला किती दिवस लागतात? ए 24 तास, बी 30 दिवस, सी 365 दिवस,
आणि डी 10 वर्ष. सूर्याभोवती एक फेरीला पृथ्वीला, म्हणजे पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते त्याच्या एका फेरीला किती दिवस लागतात? तर पूर्ण 1 वर्ष लागतं. म्हणजेच काय? तर 365 दिवस. याचं उत्तर आहे सी. 7वा प्रश्न, कडे असलेला ग्रह कोणता? ए गुरु, बी शनी, सी मंगळ आणि डी शुक्र. कडे असलेला ग्रह आहे बी शनी. 8वा प्रश्न आहे, सर्वात गरम ग्रह कोणता? ए बुध, बी शुक्र, सी मंगळ आणि डी पृथ्वी. सर्वात गरम ग्रह आहे बी शुक्र. 9वा प्रश्न, जीवसृष्टी फक्त कुठे आहे? ए मंगळ, बी पृथ्वी, सी चंद्र आणि डी गुरु. जीवसृष्टी फक्त कुठे आहे? तर पृथ्वीवर आहे. याचं उत्तर आहे बी. 10वा प्रश्न, लघुग्रह पट्टा कोणत्या 2 ग्रहामध्ये आहे? ए बुध शुक्र, बी पृथ्वी मंगळ, सी मंगळ गुरु आणि डी शनी अरुण. तर लघुग्रह पट्टा 2 ग्रहामध्ये कोणत्या आहे? तर मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अशा प्रकारे आपण हा पहिला जो धडा आहे त्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. त्याच्यावरचे प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.